हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको LDC साठी मीन्स लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी मराठी लँग्वेजचा इम्पॉर्टंट मॉक 1 सॉल्व करत आहे. ठीक आहे, याच्या आधी पण आपण मॉक पेपर बघितलेले आहे, पण आता आपण जसं एक्झाम आहे आपली 6 जुलैला, त्यानुसार आपण इम्पॉर्टंट मॉक पेपर प्लस एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पण इथे बघणार आहे. ठीक आहे, तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला मराठी आणि अकाउंट्स सगळ्यांचेच मॉक पेपर तुम्हाला मिळून जाणार. आपण आता मॉर्निंग 8ला, आफ्टरनून 12ला, इव्हनिंग 4ला आणि इव्हनिंग 8ला तर डेली असे 4 व्हिडिओज पोस्ट करत आहे. तर टाईम लक्षात घेऊन घ्या, 4 अवर्सच्या इंटरवलमध्ये मी पूर्णच व्हिडिओ पोस्ट करत आहे, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. मीन्स 8, 12, 4, 8. ठीक आहे, या टाईमला तुम्ही सेव्ह करून घ्या की जेणेकरून तुम्हाला जे पण काही व्हिडिओज या टाईमला मिळतील ते सर्व व्हिडिओज तुम्हाला पूर्ण बघायचे आहे. अर्धे अर्धे व्हिडिओ बघून स्किप नाही करायचं आहे. ठीक आहे, कारण की 6 जुलैला एक्झाम आहे. 26पासून त्याचे आय कार्ड्स डाउनलोड करणं स्टार्ट होऊन जाईल. तर त्याच्यामुळे आता जितके आपल्याजवळ 10 दिवस आहे तर 10 दिवस पूर्ण कॉन्सन्ट्रेट करा एक्झामकडे, कारण की चान्स एकचदा मिळतो आहे आणि त्या चान्सचा आपल्याला पूर्ण फायदा मीन्स युटिलाइज आपल्याला करायचा आहे. तर त्याच्यामुळे ज्या तुम्ही PDF आतापर्यंत घेतल्या असेल त्या पूर्ण PDF वाचून घ्या. जे व्हिडिओजमधनं अभ्यास करत असेल ते पूर्ण व्हिडिओज रिवाईज करून घ्या, जेणेकरून कोणता पण क्वेश्चन जर एक्झाममध्ये येईल तर तुम्ही त्याला सॉल्व करू शकणार. ठीक आहे, तसंच महाट्रान्सको LDची मॉक टेस्ट PDF सुद्धा अवेलेबल आहे, जी 150ला आहे. ज्यांना PDF मॉक पेपर सॉल्व करायचा आहे 10 दिवसामध्ये 10 मॉक पेपर्स आहे त्याच्यामध्ये विथ कम्प्लीट सोल्युशन. ज्यांना इंग्लिशमध्ये हवी असेल ते इंग्लिशमध्ये मिळणार, मराठी असेल तर मराठीमध्ये मिळणार. 10 दिवस 10 क्वेश्चन पेपर्सची प्रॅक्टिस करा. कम्प्लीट पेपर्स आहे, जेणेकरून तुमचा टाईम मॅनेजमेंट होईल आणि जे पण काही क्वेश्चन्स आहे त्याची चांगली प्रॅक्टिस होईल. तर चला स्टार्ट करूया आपण. इम्पॉर्टंट मॉक पेपर 1 हा आपला फर्स्ट व्हिडिओ आहे. अल्टरनेट डेज तुम्हाला इथे मिनिमम 5 to 6 डेज तुम्हाला कंटिन्यू हे मॉक पेपर मिळेल, कारण की त्याच टाईमला आपण एक दिवशी आपण जे प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स आहेत ते करणार आहे आणि अल्टरनेटमध्ये मराठीचा मॉक पेपर. तर चला स्टार्ट करूया. आणि ज्यांना पण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला पण प्रोत्साहन मिळेल की मी तुमच्यासाठी हे व्हिडिओ बनवू शकणार. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, वाक्यातील क्रियापदाचे रूप आशीर्वाद, आज्ञा, प्रार्था, विनंती किंवा उपदेश याविषयी अर्थबोध घडवीत असेल तर अशा वाक्यांना काय म्हणतात. आता मी इथे याचं एक्सप्लेनेशन नाही सांगणार आहे, डायरेक्ट क्वेश्चन आणि त्याचा आन्सरच सांगणार आहे. ठीक आहे, तर जे आशीर्वाद, आज्ञा, प्रार्था, विनंती किंवा उपदेश याविषयी जर अर्थबोध असेल तर त्याला आपण म्हणतो आज्ञार्थी वाक्य. तर इथे आन्सर आहे करेक्ट 4. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड, बातमी सांगणारा या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एक शब्द खालीलपैकी कोणत्या वाक्यात आलेला आहे. बघा, बातमी सांगणारा जे आहे मीन्स इथे बघा लास्ट ऑप्शन आहे, महेश हा नामांकित वृत्तनिवेदक आहे. आता वृत्तनिवेदक मीन्स काय, हा बातमी सांगणार आहे. ठीक आहे, म्हणजे महेश काय आहे, एक नामांकित वृत्तनिवेदक आहे, म्हणजे तो बातमी सांगणारा आहे असं त्याचं मिनिंग होतं. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड, योग्य जोड्या जुळवा. आता बघा, जोड्या जुळवामध्ये अ गट आहे आणि ब गट आहे. तर बघा, अ गटमध्ये बघा काय म्हटलं, आकाशाला गवसणी घालणे. ठीक आहे, तसंच म्हटलेलं आहे आकाश पातळ एक करणे, आणि इथे म्हटलं आकाशाची कुऱ्हाड पडणे. जर करेक्ट ऑप्शन जर पाहिलं तर बघा, आकाशाला गवसणी घालणे म्हणजे याचं मिनिंग होते की शक्ती बाहेरची गोष्ट करून पाहणे. ठीक आहे, तसंच इथे म्हटलेलं आहे की आकाश पातळ एक करणे. तर आकाश पातळ एक करणे म्हणजे नाहक आरडाओरडा करणे. आणि लास्ट आहे आपला आकाशाची कुऱ्हाड पडणे. तर आकाशाची कुऱ्हाड पडणे म्हणजे सर्व बाजूंनी संकट येणे. तर याचा करेक्ट जर आपण जोड्या पाहिल्या तर फर्स्टचं येईल आपलं थर्ड, सेकंडचं येईल थर्ड आणि थर्डचं येईल फर्स्ट. तर ह्या अशा जोड्या जोडणार. तर जर याचा करेक्ट आन्सर पाहिला तर ऑप्शन ए जो आहे तो काय याचा करेक्ट जोड्यामध्ये येते. ठीक आहे, फोर्थ बघा, खालीलपैकी मनी व त्यांचे अर्थ यांचा जोड्या लावा. आता मनी आणि अर्थ तर बघा, फर्स्ट दिलेला आहे इथे आनंद गणनात न मावणे, तसाच दुधात साखर पडणे, थर्ड नाकाला मिरच्या झोंबणे आणि फोर्थ सगळे मुसळ केरा. ठीक आहे, आता याचं जर करेक्ट आपण बघितलं, याच्या मनी आणि अर्थ बघितलं तर सगळ्यात पहिले दिलेला आहे आनंद गणनात न मावणे. तर आनंद गणनात न मावणे म्हणजे काय होते, अत्यानंद होणे म्हणजे अतिशय आनंद होणे. ठीक आहे, म्हणजे याचं झालं आपलं सेकंड.
तसंच दुधात साखर पडणे, दुधात साखर पडणे म्हणजे आनंदात भर पडणे आहे इथे, तर इथे बीचं आहे ते काय येईल 4th. त्याच्यानंतर नाकाला मिरच्या झोंबणे, तर नाकाला मिरच्या झोंबणे म्हणजे मनाला फार लागणे, म्हणजे इथे फर्स्ट जे आहे ते. आता राहिलं सगळे मुसळकेरात, म्हणजे इथे काय होईल केलेल्या सर्व गोष्टी वाया जाणे, तर इथे जो सिक्वेन्स आहे तो आहे फर्स्ट ऑप्शनचा. बघा एचं सेकंड आलं, त्याच्यानंतर बीचं 4th आलं, थर्डचं फर्स्ट आलं आणि 4thचं थर्ड आन्सर आलं. ठीक आहे. नेक्स्ट 5th, मनी व त्यांचा अर्थ यांचा जोड्या लावा. बघा तेच आहे तारे तोडणे, तोंड टाकणे, तोंडात बोट घालणे आणि तोंडावर येणे. तर याचं जर करेक्ट आपण पाहिलं तर तारे तोडणे, तारे तोडणे म्हणजे काय करणे, इथे अदात्वत्त बोलणे, म्हणजे काही पण बोलणे त्याला आपण म्हणतो अदात्वत्त बोलणे. ठीक आहे. तसंच नाही सॉरी, तारे तोडणे म्हणजे वेड्यासारखे बोलणे, तारे तोडणे म्हणजे काय वेड्या, म्हणजे एचं येईल थर्ड. ठीक आहे. तसंच बघा तोंड टाकणे, तोंड टाकणे म्हणजे इथे हे अद्वातच बोलणे, मी सेकंडचं जे आहे ते 4th आहे. त्याच्यानंतर इथे आहे तोंडात बोट घालणे मीन्स नकल वाढवणे. ठीक आहे फर्स्ट. आणि तोंडावर येणे म्हणजे फार जवळ येणे, म्हणजे जे येईल याचं करेक्ट आन्सर बघा थर्ड वाला. ठीक आहे. थर्ड काय याचा करेक्ट आन्सर. नेक्स्ट पुन्हा जोड्या लावा. बघा रस स्वर, संयुक्त स्वर, सजातीय स्वर आणि अर्धस्वर. तर आता रस स्वर जे आहे ते बघा काय आहे, रस स्वर जे आहेत ते असतात अ ई, याला रस स्वर म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर संयुक्त स्वर जर पाहिलं तर संयुक्त स्वर जे आहे ते ए औ जे आहे ते संयुक्त स्वर आहे. त्याच्यानंतर सजातीय स्वर, तर सजातीय स्वर म्हणजे आहे अ आ, हे आहे सजातीय स्वर. आणि अर्धस्वर म्हणजे आहे अर्धस्वर आहे य आणि र, तर इथे पण करेक्ट आन्सर काय येणार थर्ड येणार. ठीक आहे. नेक्स्ट 7, पुढील विधाने वाचा. आता बघा पुढील विधाने वाचा आणि करेक्ट कोणता हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा इथे काय म्हटलंय, फर्स्ट आहे कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्ताच्या तंत्राप्रमाणे चालते. ठीक आहे. तर करेक्ट आहे, कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्ताच्या नुसारच चालते. त्याच्यानंतर सेकंड जे म्हटलेलं आहे बघा काय आहे, कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रथमात्मक कधीच नसतो, हे पण ट्रू आहे. आणि थर्ड आहे भावे प्रयोगात कर्ता किंवा कर्म हे दोन्ही गौण असतात, तर हेही करेक्ट ट्रू आहे. म्हणजे तिन्ही जे आहे ते काय आहे करेक्ट आहे. तर बघा इथे सेकंड ऑप्शन जे आहे ए बी व सी हे तिन्ही काय आहे बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट 8, खालील वाक्याचे योग्य असे नकारार्थ वाक्य निवडा. आता खालील वाक्य जे दिलेलं आहे बघा, वाक्य काय 2000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, तर याचं नकारार्थी वाक्य आपल्याला शोधायचं आहे. तर याचं जर नकारार्थी वाक्य बघितलं तर बघा काय आहे थर्ड आहे 2000 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे, म्हणजे सी जे आहे ते काय आहे बरोबर आहे. ठीक आहे. आणि बाकीचे जे काय आहे फॉल्स आहे, म्हणजे सी काय आहे फक्त करेक्ट आन्सर आहे. तर बघा इथे सी केवळ बरोबर काय सी आहे आणि बाकी जे आहे ते काय आहे चूक आहे. ओके. नेक्स्ट 9, खालील वाक्यातील स्वरूपदर्शक उभयान्वयी अवयव ज्या वाक्यात आहे ते वाक्य कोणते आहे. तर स्वरूपदर्शन वाक्य जर बघितलं तर बघा इथे 4th आहे, लोकमान्य टिळक म्हणत की स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तर हे स्वरूपदर्शक उभयान्वयी अवयव आहे. ठीक आहे. नेक्स्ट 10th, खालील वाक्य वाचून योग्य पर्याय निवडा, म्हणजे बरोबर कोणता आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे इथे, एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही, तर आन्सर आहे बरोबर आहे हे नाही होत. परकीय भाषेतील शब्दांचे सामान्य रूप केव्हा केव्हा होत नाही, हे पण करेक्ट आहे. आणि थर्ड आहे ग्राम किंवा देशवाचक विशेष नामाचे केव्हा केव्हा सामान्य रूप होत नाही, तर हे पण बरोबर. म्हणजे 1 2 3 हे सुद्धा काय बरोबर आहे. तर इथे बघा ए बी सी हे बरोबर आहे, तर सी काय आपल्याजवळ करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, तुमचे लाईक्स मीन्स मला प्रोत्साहन की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ पुन्हा बनवू. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सकोची मॉक टेस्ट PDF सुद्धा अवेलेबल आहे, ज्याची प्राईस आहे 150 रुपीज. ज्यांना पण ही मॉक टेस्ट PDF हवी असेल, 10 दिवस वाचलेले आहेत, 10 दिवसामध्ये 10 मॉक टेस्टची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमची पेपर जो आहे तो आणखी चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. याच्यामध्ये कम्प्लीट सोल्युशन्स दिलेले आहे. ठीक आहे.
ज्यांना पण ही PDF ज्यांना हवी असेल इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून इथनं PDF घेऊन घ्या, जेणेकरून 10 दिवस तुमचे पूर्ण कंप्लीट मॉक टेस्टची प्रॅक्टिस होणार. ठीक आहे. बघा काय आहे, खाली दिलेल्या वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. आता बघा वाक्प्रचार दिले आणि त्याचे अर्थ दिले. तर बघा फर्स्ट आहे अंकित करणे. ठीक आहे. सेकंड अंक झाडून मोकळे होणे. तसंच थर्ड आहे इश्रिती होणे आणि फोर्थ आहे आकाश फाटणे. तर इथे जर आपण करेक्ट वाक्प्रचार जर पाहिला तर अंकित होणे, तर अंकित होणे म्हणजे पूर्णपणे ताब्यात घेणे, म्हणजे फर्स्टचं जे आहे ते फोर्थ आहे. त्याच्यानंतर अंग झाडून मोकळे होणे. आता अंग झाडून मोकळे होणे म्हणजे संबंध तोडणे, म्हणजे तिसरं. तसंच इश्रिती होणे, तर इश्रिती होणे म्हणजे काय होणे, शेवट होणे म्हणजे लास्ट. ठीक आहे. आणि आकाश फाटणे म्हणजे सर्व बाजूंनी संकट येणे, म्हणजे इथे जे आहे 4 3 2 1. तर बघा 4 3 2 1 कुठे आहे, हा बी जे आहे हे आपलं काय करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट 12 प्रतिपक्ष, महादेव, आजन्म, तोंडपाद यापैकी तत्पुरुष समासाचे शब्द ओळखा. या तत्पुरुष समास जे आहे ते आहेत फर्स्ट महादेव आणि तोंडपाठ, हे आहे याचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट 13 खाली मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिली आहे, योग्य जोडा लावा. तर बघा आता इथे दिलं सजातीय, गुणादेश, वृद्धादेश आणि यनादेश. ठीक आहे. तर आता याच्यातील मराठी व्याकरण व त्यांची उदाहरणे इथे दिलेली आहे. तर बघा इथे फर्स्ट जे दिलेलं आहे सजातीय. आता सजातीय म्हणजे काय होते, महिलाश्रम. सजातीय म्हणजे काय येईल, महिलाश्रम. सेकंड आहे गुणादेश. गुणादेश म्हणजे होते गणेश. ठीक आहे. तसंच जर वृद्धादेश म्हटलं तर वृद्धादेश जे आहे ते होते इथे सदैव. आणि यनादेश म्हणजे होते प्रित्यर्थ. म्हणजे काय आन्सर येईल इथे जर बघितलं तर 3 4 2 1. तर 3 4 2 1 म्हणजे हे थर्ड आहे, तर इथे करेक्ट आन्सर येईल थर्ड. नेक्स्ट 14 संबोधन दर्शवताना कोणते विरामचिन्ह वापरतात. तर संबोधन जर दर्शवायचं आहे तर तिथे स्वल्प विराम वापरतो. ठीक आहे. नेक्स्ट 15 जोड्या जुळवा. तर बघा पुन्हा ते दिले आहे, उंबराचे फूल, भरत वाक्य म्हणणे, खांदे पालट करणे आणि त्याच्यानंतर तार जुळवणे. जर इथे बघितलं आपण तर उंबराचे फूल, उंबराचे फूल म्हणजे क्वचित भेटणारी व्यक्ती, बरोबर आहे. तर एचं काय होईल थर्ड. त्याच्यानंतर जर पाहिले भरत वाक्य म्हणणे, तर आता भरत वाक्य म्हणजे काय करणे, सुरुवात करणे. ठीक आहे, म्हणजे फोर्थ. त्याच्यानंतर जर पाहिले खांदे पालट करणे, तर म्हणजे सत्ता बदल करणे. आणि तार जुळणे म्हणजे संबंध जुळणे, म्हणजे 3 4 1 2. तर 3 4 1 2 जर पाहिलं तर ते आहे आपल्याजवळ फर्स्ट ऑप्शन. ठीक आहे. नेक्स्ट 16 वाचा व बरोबर असलेला पर्याय निवडा. तर बघा टू फू प फ ट ठ प फ ही मृदू व्यंजने आहेत पहिलं. ठीक आहे, नाही आहे. त्याच्यानंतर ग घ ब व ही कठोर व्यंजने आहे का, नाही आहे. त्याच्यानंतर न ड म न ही अनुनासिके आहेत, तर करेक्ट आहे. ठीक आहे, म्हणजे जर आपण पाहिलं तर हे जे आहे सी जे आहे ही अनुनासिके आहे. नेक्स्ट 17 पुढील विचारणे वाचा आणि चूक किंवा बरोबर कोणते आहे हे बघा. तर बघा कर्मणी प्रयोगात, ठीक आहे, कर्ता प्रथम मानत असतो, तर हे फॉल्स आहे, इथे चूक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड म्हटलं आहे, ठीक आहे, कर्म कर्तरी प्रयोगालाच नवीन कर्मणी असे पण म्हणतात, तर हे ट्रू आहे. त्याच्यानंतर थर्ड आहे त्याची गोष्ट लिहून झाली, हे समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण, तर हे पण ट्रू आहे. म्हणजे फर्स्ट पहिलं चुकीचे आहे आणि 2 बरोबर आहे. तर बघा इथे काय आहे, ए बी चूक आहे, नाही फक्त ए चूक आहे, हे पण बरोबर आहे. फक्त बी व सी आणि त्याच्यानंतर ए बी सी बरोबर, तर इथे फक्त येईल सेकंड, फक्त ए चूक आहे आणि बी आणि सी काय आहे बरोबर आहे. नेक्स्ट 18 महादेव पाटलांच्या घराची भिंत पडून मोठे नुकसान झाले. ठीक आहे, पण त्याच वेळी त्यांचा मुलाला नोकराचा हुकूम आला. या प्रसंगाला अनुसरून खालीलपैकी योग्य म्हण कोणती आहे. तर ऑप्शन बघा इथे आहे, आज मेला नातू झाला, आजा मेला नातू झाला. सेकंड आकाश ठेंगणे वाटणे. सेकंड डोंगर पोखरून उंदीर काढणे आणि आनंद गणनात न मावणे. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट आजा मेला,
आणि नातू झाला, हे जे आहे ही योग्य म्हण आहे. महादेव पाटलांच्या घराची भिंत पडून मोठे नुकसान झाले याचं, पण त्याच वेळी त्यांचा मुलाचा नोकरीचा हुकूम आला. नेक्स्ट 19, खालील 4 शब्द दिले आहेत, त्यातील शुद्ध लेखन नियमानुसार योग्य रूप कोणते आहे? तर बघा, अस्मानी सुलतानी, आसमानी सुलतानी, अस्मानी सुलतानी आणि अस्मानी सुलतानी. तर करेक्ट जर ऑप्शन आपण पाहिलं तर इथे आहे थर्ड, अस्मानी सुलतानी. ठीक आहे, वेलंटी सगळं काही आपल्याला बरोबर बघायचं आहे, छोटी मोठी हे सगळं करूनच आन्सर्स द्यायचे. ठीक आहे. नेक्स्ट 20, क्रियाविशेषण हे क्रियापदाचे विशेषण असते पण ते विकारी असते. या वाक्याचा विचार करून खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. तर इथे करेक्ट जर आन्सर बघितले तर बघा काय आहे इथे, क्रियाविशेषण हे क्रियापदाचे विशेषण पण ते विकारी असते. आता हे 2 वाक्य दिलेले आहे. आता या वाक्याचा विचार करून खाली दिलेला पर्याय, तर बघा पहिले वाक्य काय आहे, बरोबर आहे म्हटलंय. सेकंड दुसरे वाक्य बरोबर आहे, दोन्ही वाक्य चुकी आहे आणि दोन्ही वाक्य बरोबर आहे. तर इथे जर पाहिलं तर क्रियाविशेषण हे क्रियापदाचे विशेषण आहे, क्रियाविशेषण, आणि पण ते विकारी असते. तर हे दोन्ही वाक्य बरोबर आहे. तर आन्सर येईल इथे दोन्ही वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. तसाच बघा सगळ्या PDF अवेलेबल आहेत. अकाउंट्सच्या ऑल इन वन पण जे 750ला आहे, मॉक टेस्टची PDF जे 150ला आहे, त्याच्यानंतर प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन जे 50ला आहे आणि रिव्हिजन MCQ अकाउंट्सचे जे 200ला आहे. तसाच मराठी व्याकरणचे सुद्धा PDF अवेलेबल आहे आणि सेपरेट PDF पण. तर ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून इथनं PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.